The Vishnu Surya Wagh Award distribution and book release ceremony was held at Pernem on Thursday in honor of late Vishnu Wagh, a well-known writer and journalist who passed away on February 8, 2019. Dignitaries such as Avdut Kurtarkar, Gurudas Saval, Ramesh Vaskar, and Navprabha editor Paresh Prabhu were present on this occasion. कला कोणाला जरी घेत असतील तर ते नाव म्हणजे विष्णू सूर्या वाघ. ते कवी होते, नाटककार होते, पत्रकार होते, संपादक होते, व्यंगचित्रकार होते, चित्रकार होते, उत्कृष्ट वक्ते होते. ही अशी कुठलीही गोष्ट नसेल की ज्या क्षेत्रामध्ये विष्णू सूर्या वाघ यांनी आपली मुद्रा उमटवलेली नसेल. ते फक्त ते त्या क्षेत्रामध्ये होते असं नाही, तर त्या क्षेत्रामध्ये स्वतःचा ठसा त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी उमटवलेला आहे. अगदी राजकारणापर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये ते आपला ठसा उमटवतो. लेखणी आणि वाणीचं अमोघ असं वरदान त्यांना लाभलेलं होतं. त्यांची लेखणी जेवढी प्रभावी होती तितकी त्यांची वाणी होती. मगाशी आपण ते छोट्याशा क्लिप मधून त्याचा अनुभव घेतलेला आहे. लिहिणारे अनेक असतात, अनेक जण लिहिता येतं म्हणून लिहितात, परंतु लिहिणं आणि शैलीदार लिहिणं याच्यामध्ये मोठा फरक असतो. त्यामुळे अत्यंत मनस्वी लोभस अशी शैली विष्णू सूर्या वाघ यांच्या लेखणीला जशी होती, तसंच अमोघ वक्तृत्व विष्णू वाघांच्या वाणीला होतं, हे या ठिकाणी मी आवर्जून नमूद करू इच्छितो. त्यांची शैलीचा जो मी उल्लेख केला, ती शैली कशी येते, ही व्यासंगातून येत असते. त्याच्यामध्ये वाचन असेल, आजूबाजूच्या समाज जीवनातून घेतलेला अनुभव असेल, याच्यातून तुमचं व्यक्तिमत्व घडत असतं. विष्णू सूर्या वाघांचं हे जे परिपक्व समृद्ध असं व्यक्तिमत्व घडलं, तर त्याच्यामागे त्यांचा तो डोंगरी गाव, सगळा परिसर, संपूर्ण गोमंतकाचं लोकजीवन, लोकसंस्कृती, लोकसाहित्य, हे सगळं संचित या माणसापाशी त्याने अनुभवलेलं होतं, अभ्यासलेलं होतं. ख्रिस्ती लोकजीवन जे आहे गोव्याचं, त्याचाही अत्यंत गाढा असा अभ्यास त्यांचा होता, हे या ठिकाणी मी आवर्जून नमूद करू इच्छितो. विनोद मेहतर, FireEye TV.